कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 1. अनफॉर्गेटेबल लव्ह. आजच्या जगाचा बिझनेस दुनियेतला बेताब बादशाह. वयाच्या अवघ्या 29 वर्षी बिझनेसच्या दुनियेतला स्वतःला पहिल्या नंबरवर आणणारा अभि. तसा दिसायला एकदम हँडसम, गहिरे असे डोळे, जिम करून मिळालेली शरीर, राग तर नाकावर त्याच्या अशा स्वभावामुळे त्याचा स्टाफ पण त्याला घाबरत असे. घरी आई बाबा व मोठी बहीण असं चौकोनी कुटुंब मुंबईला राहत असे. त्याचे त्याच्या ताईवर खूप प्रेम होते. ताईचं नाव सीमा होतं. तिच्याच नावाची अभिची कंपनी होती, सीमा अँड एंटरप्राइज. तिचं लग्न राजबरोबर ठरलं होतं. ते पुढच्या महिन्यात होतं. अभिने सर्व चौकशी करूनच ताईचे लग्न ठरवलेले होते. आज अभिचा सन्मान सोहळा ठेवण्यात आला होता. त्यासाठी तो एकदम रुबाबदार तयार होऊन सन्मान सोहळ्यासाठी निघाला होता. ताई, आई, बाबा नंतरून येणार होते. सगळे खूप कौतुक करत होते. अभिने ड्रायव्हरला गाडी काढायला लावली व तो निघाला. सन्मान सोहळ्यासाठी ड्रायव्हर सुद्धा आरामात गाडी चालवत होता व अचानक रस्त्यात त्याने जोरात ब्रेक मारला व गाडी थांबवली. तसा आरव त्याला ओरडायला लागला. त्यावर ड्रायव्हर बोलला की कोणी मुलगी गाडीसमोर आली होती. अभि रागातच गाडीतून उतरतो व त्या मुलीकडे रागात बघतो. अभि रागात म्हणतो, बावळट आहात का? असं कोणी रस्त्याच्या मध्ये उभं राहतं का? ती म्हणते, सॉरी सर, ते तिला मध्येच तोडत. अभि म्हणतो, मरायला का माझीच गाडी भेटली होती का तुला? अक्कल आहे का काही? ती आता रागात येते. ती म्हणते, हे बघा, मला अक्कल आहे, समजलं का? आणि हो, मला मरायचं असतं ना तर अशी रस्त्यात नसते आली मरण्यासाठी, समजलं का? एखाद्या बिल्डिंगवरून उडी मारली असती, समजलं का? आणि तुमच्या गाडीला काही सोनं नाही लागलंय, समजलं का आखडू? अभि चिडून तिच्या दोन्ही खांद्यांना पकडतो व बोलतो की हाऊ डेअर टू टेल मी लाईक धिस, यू नो हू आय एम. तेवढ्या ड्रायव्हर पुढे येतो व बोलतो की सर, आपल्याला उशीर होत आहे, निघूया का आपण? अभि रागातच तिच्याकडे पाहतो व गाडीत जाऊन बसतो व मिनिटात गाडी निघून जाते. ती मागूनच त्याला म्हणते, आखडू, आय विल शो यू. आली दगड घेऊन त्याच्या कारकडे फेकते. बरोबर ओळखलं तुम्ही, हीच आहे आपल्या कथेची नायिका स्नेहा. ती तशी दिसायला सुंदर, गोरीही नाही पण सावळीही नाही असा तिचा रंग. पाणीदार डोळे, हसताना गालावर पडणारी खडी, सडपातळ केस, लांब कमरेपर्यंत येणारे, नेहमी वेणी घातलेली, लवकरच सगळ्यात मिसळणारी, स्वप्नात रमणारी, मनात येईल तेच करणारी अशी ही स्नेहा. 10वीत शिकत असताना आईबाबांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यातच ते गेले होते. आपलं असं म्हणणारं तिचं आपलं असं कोणीच नव्हतं. मग तिच्या मामा मामींनी तिला सांभाळलं. तेव्हापासूनच तेच स्नेहाचे आईबाबा. तिचं एकच स्वप्न सीमा अँड एंटरप्राइजच्या मालकाला भेटणं. तिने त्याबद्दल खूप ऐकलं होतं पण कधी बघितले नव्हते आणि तिला त्याच्या सोबत काम करायचं होतं. त्याला भेटता येईल म्हणूनच ती आज त्याच्या सन्मान सोहळ्यासाठी जात होती. तर रस्त्यात हा पराक्रम झालेला. तिने घाईतच रिक्षा केली आणि पैसे दिले व हॉलमध्ये जायला लागली. आधीच उशीर झाल्यामुळे ती घाईतच जात होती की तेवढ्या समोरून येणाऱ्या व्यक्तीला धडकली व सॉरी बोलत पुढे जाणार तोच तिने त्या व्यक्तीकडे पाहिले. तो व्यक्ती तिच्याकडे रागाने बघत होता. तो दुसरा कोणी नाही तर अभिच होता. अभि म्हणतो, यू, म्हणून रागातच लूक दिला. स्नेहा म्हणते, यू, तुम्ही इथे? माझा पिच्छा तर नाही ना करत आहात मिस्टर आखडू? अभि जास्त संतापला होता. अभि म्हणतो, मला काही वेळ नाही लागलं की मी तुमचा पिच्छा करू. बाय द वे, काय म्हणलात तुम्ही, आखडू? स्नेहा म्हणते, हो बोलले आखडू, काय करणार? अभि काही बोलणार तेवढ्यात तिथले लोक येतात व त्याला बोलायला म्हणून सांगतात. अभि स्नेहाच्या जवळ जातो तशी ती मागे जाते. तो तिला स्टॉप म्हणतो व तिच्याजवळ जाऊन कानात बोलतो की आता सोडतो आहे पण नेक्स्ट टाइम समोर आली ना तर सोडणार नाही मी तुला, लक्षात ठेव. ॲड डोंट कॉल मी आखडू. ओके म्हणून निघून जातो. तर इकडे स्नेहा आपल्या हृदयाची एवढी धडधड का वाढली म्हणून विचार करत असते. तेवढ्यात तिथले सिक्युरिटी गार्ड येतात व तिला पास विचारतात. ती तिची पर्स चेक करते. मग तिला आठवते की घाईतच घरी राहिला पास. ती त्या गार्डना समजवते पण ते नाही ऐकत. तिला तिथूनच निघावे लागते. ती स्वतःवर चिडते व म्हणते, वा स्नेहा वा, स्वतःला खूप मोठा फॅन समजतेस ना? आणि पास आणायची विसरलीस? व्हेरी गुड. सोड यार, आजचा दिवस खराब आहे. एकीकडे इतकी चांगली संधी गमावली मी
सीमा अँड एंटरप्राइजच्या मालकाशी भेटणार होते आज आणि दुसरीकडे कुठे हा अकडू भेटला देव जाणे. चलो स्नेहा बेटा घर चले असे स्वतःशी म्हणत ती घरी जाते. स्नेहा घरी पोहोचली व दारावरची बेल वाजवली. दार उघडले व ती लगेच बोलली, हॅलो राजदादा, कसा आहेस? राज म्हणतो, काय ग तू मुंबईला परत आलीस आणि मला न भेटता लगेच निघूनही गेलीस आणि कुठे गेली होतीस तू? स्नेहा म्हणते, अरे दादा मी ना शिल्पाला भेटायला गेले होते. तिचं लग्न आहे ना परवा, सो म्हटलं एकदा भेटून यावे. तिला आताच तिच्या स्वप्नाबद्दल कोणाला सांगायचे नव्हते. तिला त्या सीमा अँड एंटरप्राइजमध्ये काम मिळवून सरप्राईज द्यायचं होतं. म्हणाता सॉरी दादा, मी खोटं बोलते, पण वेळ आली की नक्की सांगेल. तेवढ्यात मामीनी आवाज दिला की चला जेवायला. तसे स्नेहा पण तिथून कल्टी मारत हो आलोच म्हणून निघून जाते. जेवणाच्या टेबलावर स्नेहा म्हणते, दादा मग कधी भेटवतोस वहिनीशी मला? राज म्हणतो, अगं उद्याच येत आहे ती तुला भेटायला. आणि काय ग, मी तुला तिचा फोटो पाठवला होता मग तेव्हा तर आवडली होती ना, की बघून निर्णय बदलणार आहेस? राज मस्करी करत म्हणाला. स्नेहा पण मस्करी करत म्हणाली, ठीक आहे, मग भेटल्यावर ठरवू काय करायचे ते, नाहीतर दुसरी शोधू काय मग? राज म्हणतो, असं नाही हा, मी लग्न फक्त सीमाशीच करेल. स्नेहा म्हणते, हो दादा मला आवडली वहिनी, एकदम मस्त. बरं ऐक ना, उद्या ना मला थोडं काम आहे, सो मी आल्यावर वहिनींना बोलाव. राज म्हणतो, काय ग स्नेहा, असलं कोणतं काम आहे तुझं जे मला नाही माहीत? स्नेहा म्हणते, ते काम झाल्यावर सांगेन, पण प्लीज वहिनींना थांबवशील हा? राज म्हणतो, जो हुकूम. तसंही आम्ही शॉपिंगला जाणार आहोत, मग तिकडून आल्यावर भेट, पण तोपर्यंत ये तू तुझं काम करून हा. स्नेहा खुश होऊन थँक्यू दादा म्हणते व सगळे जेवण करून आपल्या रूममध्ये निघून जातात. अभि त्याच्या रूमच्या बाल्कनीत बसलेला असतो तर सीमा तिथे येते. सीमा म्हणते, अभि उद्या आपल्याला राजच्या घरी जायचं आहे. अभि म्हणतो, का, काही विशेष? सीमा म्हणते, अरे त्याची बहीण आलेली आहे, तिला भेटायची आहे. अभि म्हणतो, ताई तू जाऊन ये ना, तसंही उद्या थोडं काम आहे कंपनीत. सीमा थोडं रागावून म्हणते, तू नाही आलास ना तर मी पण नाही जाणार. अभि म्हणतो, हे काय ताई, तू जाऊन ये ना, आणि ती काय मिस वर्ल्ड आहे का तिला भेटायला येऊ? सीमा म्हणते, उद्या सकाळी 10 वाजता रेडी राहा. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. म्हणून निघून जाते. अभि पण झोपून घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहा निघून जाते. थोड्या वेळाने अभि व सीमा राजच्या घरी येतात. राज म्हणतो, वेलकम वेलकम. सीमा म्हणते, हो, साईडला, मी तुला नाही तर स्नेहाला भेटायला आले आहे. कुठे आहे ती? राज म्हणतो, अगं तिला काम आहे, थोडं येईल ती, आपण तोवर शॉपिंग करून येऊया. सीमा म्हणते, ओके, नो प्रॉब्लेम. अभि मनातल्या मनात, काय मुलगी आहे, इकडे आम्ही आमचे काम सोडून आलो आणि ह्या मॅडम गायब, काही मॅनर्सच नाही. सीमा म्हणते, अभि तू येतोस का शॉपिंगला? अभि म्हणतो, नाही तुम्ही जा, मला काम आहे, निघतो. राज म्हणतो, ओके, मी सीमाला सोडेन घरी मग. अभि म्हणतो, थँक्स जिजू, चला येतो मी, बाय, म्हणून लगेच तिथून निघून जातो. आज ड्रायव्हर नसल्यामुळे अभि स्वतः कार चालवत होता. अचानक एक सिग्नल लागले म्हणून त्याने गाडी थांबवली. सहज इकडे तिकडे बघत असताना त्याचं लक्ष एका गोळ्यावाल्याकडे गेले. तिथे छोटे छोटे 10-12 मुले होत्या व त्याच्यासोबत एक 22-23 वर्षाची मुलगी सगळ्यांना गोळा खाऊ घालत होती व त्याच्यासोबत हसत खेळत होती. अभिला तिचा चेहरा दिसला नाही, पण तिचा तो लाईट पर्पल कलरचा ड्रेस तिच्यावर खुलून दिसत होता. तिचे ते झुमके घुंगरूचे असल्याने सारखे वाजत होते. अभि भान हरपल्यासारखं बघत होता. अचानक मागून हॉर्नच्या आवाजाने अभि भानावर आला व निघून गेला. स्नेहा खूप खुश होती. त्याचं खुशीत ती घरी आली. राज व सीमा तिचीच वाट पाहत होते. स्नेहा म्हणते, हाय दादा. हॅलो वहिनी. सीमा म्हणते, हॅलो स्नेहा. दोघेही एकमेकांना मिठी मारतात. राज म्हणतो, अरे मी पण आहे हा इथे. स्नेहा म्हणते, अरे चा, तर तू आहेस का, मला वाटलं गेला निघून. बाय द वे वहिनी, तू फोटो आणि व्हिडिओपेक्षा रीलमध्ये खूप सुंदर दिसतेस. सीमा म्हणते, थँक्यू, तू पण खूप मस्त आहेस. यार, असं नाही वाटलं की पहिल्यांदा भेटलोय असं. राज म्हणतो, मग बहीण कोणाची आहे व स्नेहाला उद्देशून चॉईस कोणाची आहे? असेच थोडा वेळ गप्पा मारून राज सीमाला घरी सोडायला निघून जातो. सीमाला सोडून राज घरी येतो व सगळे जेवण करून निवांत बसलेले असतात. स्नेहा म्हणते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.
राज म्हणतो, वाटलंच मला, बोल काय सांगायचे आहेस? स्नेहा म्हणते, मला जॉब करायचा आहे. मी एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला होता आणि माझं सिलेक्शन झालं आहे. परवापासून जॉईन होणार आहे. मामा म्हणाले, बेटा, अगं आपल्याकडे कसली कमी आहे का गं? काही जॉब वगैरे नाही करायचं तू आता? स्नेहा म्हणते, मामा प्लीज, मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. प्लीज एक संधी द्या ना मला. माझं स्वप्न आहे मामा, हे ना. मामा म्हणाले, ठीक आहे, जर तुला करायचं तर कर, मला नाही प्रॉब्लेम. तुझ्या आनंदात माझा आनंद आहे. स्नेहा खूप खुश होते व म्हणते, थँक यू मामा. आणि हो मामी, उद्या शिल्पाच्या लग्नाला जाणार आहे हा. मामी म्हणते, ठीक आहे, जा, पण वेळेवर ये बरं का. स्नेहा म्हणते, हो मामा, नक्की. सीमा व अभि बाल्कनीत गप्पा मारत असतात. अभि म्हणतो, मग बोलली की नाही मिस लेडी? भेटली की न भेटता आली? सीमा म्हणते, ये स्नेहा नाव आहे तिचं, समजलं का? खूप छान आहे ती. पहिल्या भेटीत आपलं केलं तिने. अभि म्हणतो, हो का, बरं. अगं पण जेजूंनी कधी सांगितलं नाही वहिनीबद्दल. सीमा म्हणते, अरे ती त्याची आते बहीण आहे. लहान असताना आई बाबा गेले तेव्हापासून सोबत असते ते त्यांच्या. तिला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे म्हणून तर ती कॅनडाला गेली होती शिकायला. खूप हुशार आहे ती. अभि म्हणतो, असं होय, ठीक आहे मग. चला आता झोपूया, बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. दुसऱ्या दिवशी अभि त्याच्या मित्राच्या लग्नाला जातो व स्टेजवर जाऊन मित्राला काँग्रेस करू असा विचार करतो. तेवढ्यात त्याची नजर स्टेजकडे जाते तर तो बघतच राहतो. नवरी मुलीच्या बाजूला स्नेहा उभी असते. मस्त रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशनची साडी घालून, त्याला मॅचिंग असे बँगल, कानातले, पायात पैंजण, ओठांना फिकट लाल लिपस्टिक, मोकळे लांब सोडलेले केस, जणू अप्सरा आलीये. तो तिला बघतच राहतो. पण स्वतःला भानावर आणत तो स्टेजवर जातो व मित्राला व त्याच्या बायकोला अभिनंदन म्हणतो व स्नेहाकडे बघतो तर ती रागातच त्याला बघत असते व तिथून ती निघून एका टेबलावर बसते. अभिही एका टेबलवर जाऊन बसतो. दोघेही एकमेकांना फुल खुन्नस देत असतात. लग्न झाले होते तर स्नेहा तिथून निघून जाते. पण रस्त्यात तिची गाडी खराब होते. ती लिफ्टसाठी हात करते. एक कार थांबते व तो बाहेर येतो. स्नेहा रागातच बघते, कारण ती अभिची कार असते. अभि म्हणतो, एनी प्रॉब्लेम? स्नेहा म्हणते, हो, माझी गाडी खराब झाली वाटतं. अभि म्हणतो, बरोबर आहे. तुम्ही असताना काही गडबड नाही झालं म्हणजे कमालच होईल. स्नेहा म्हणते, हे बघा मिस्टर आखडू, मी काही गडबड नाही करत, समजलं का? अभि रागात म्हणतो, मी बोललो ना, मला आखडू नको म्हणत जाऊस. स्नेहा म्हणते, बोलेल आखडू आखडू काय करणार? अभि रागातच एक एक पाऊल पुढे जातो. तिच्या तशी ती परत मागे मागे जाते. तरीही तो पुढे जातो. तिच्या दिशेने तीही थांबवायचं नाव घेत नाही. तेवढ्यात तिचा पाय घसरतो व ती खाली पडणार. तेवढ्यात अभि तिचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढतो. ती एकदम त्याच्या मिठीत जाते व तिला त्याची हृदयाची धडधड स्पष्ट ऐकायला येते. नंतर दोघेही सावरतात व मागे होतात. अभि म्हणतो, बस गाडी, सोडतो मी घरी तुला. नेहा म्हणते, नको, जाईल मी. अभि रागातच तिला उचलतो व गाडीत बसवतो व तिला ॲड्रेस विचारून घरी सोडतो. पण ती त्याला ॲक्युरेट ॲड्रेस नाही सांगत. एक घर आधीचा ॲड्रेस सांगते व तो तिला सोडून निघून जाते. स्नेहा फ्रेश होऊन बेडरूममध्ये झोपली असते की तिचा मोबाईल वाजतो. ती मोबाईल घेते तर त्यात व्हॉट्सअपला तिचे आजचे काही फोटो पाठवले असतात व त्यात लिहिलं असतं की तू फक्त माझीच आहे. आय लव्ह यू. लवकरच भेट होईल. ती नंबर चेक करते तर तो अननोन नंबर असतो. ती विचार करत कोणाचा असेल नंबर, पण ती विचार करते, जाऊ दे, भेटेन म्हणाला तर लवकर बघू तेव्हा. ती झोपून घेते. उद्या कामाला जायचे असते ना. काय वाटते कोणाचा असेल मेसेज? ते पुढच्या भागात बघूया. स्टोरी कशी वाटली नक्की कळवा.